राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे दिनांक 24 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता। एक महिन्यानंतर काल दिनांक 30 एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या BDS पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्यूज काढून तो निकामी केला। सदर बॉम्ब आज घटनास्थळावरून KK रेंज येथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार असल्याची माहिती सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी दिली। दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता। सदर बॉम्ब पडल्यापासून वरवंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तब्बल 1 महिना होऊनही त्या बेवारस बॉम्बची दखल घेतली नाही। परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला ही माहिती कळवली। काल सकाळी पुणे येथील भारतीय थल सेनेचे नायक सुभेदार प्रकाश कोटगी, हवालदार प्रमोद हनुमंताचे, हवालदार T कन्नन, हवालदार BN राव हे बॉम्ब निकामी करणारी पथक घटनास्थळी दाखल झाले। पथकाने JCBच्या सहाय्याने 7 फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला। त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सहकार्य केले। त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। नायक सुभेदार कोटगी यांनी KK रेंजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस व कृषी विद्यापीठाचे संरक्षण कर्मचारी तैनात करण्यात आले होते। बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॉम्बची मोजमाप केले। सदर बॉम्ब 4.5 फूट लांब, 4 फूट व्यास व 453 किलो वजनाचा आहे। बॉम्बची पिन निघाली नाही, त्यामुळे बॉम्ब फुटला नाही, अन्यथा 1 किलोमीटर पर्यंत परिसरातील क्षेत्र उद्ध्वस्त झाले असते। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश्य हादरे बसले असते। मोठी जीवित व वित्तहानी झाली असती, अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।